नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं मी एकदम चमचमीत असं गावरान पद्धतीनं गवारची भाजी केलेली आहे. अहो मंडळी, ही भाजी कुकरमध्ये फक्त एक शिट्टीवरच केलेली आहे. ही भाजी दिसायला तर एकदम चमचमीत आहेच आहे आणि खायलासुद्धा एकदम भन्नाटच आहे. अहो मंडळी, पोरांच्या डब्यात म्हणजेच टिफिनसाठी पण तुम्ही ही भाजी करून देऊ शकता. काही हरकत नाही. शिवाय ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, काही नसेल तर भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. भारीच लागते बरं का. मग चला तर मंडळी, आपण गवारची भाजी करूया. आता इथं एक प्लेटमध्ये मी गवार घेतली आहे. यालाच एकीकडे मटकीचे शेंगा असं देखील म्हणतात. आमच्या इथं याला मटकीचे शेंगा म्हणतात आणि काही ठिकाणी तर याला गवार देखील म्हणतात. आता काही ठिकाणी हे मटकीचे शेंगा असं हातानं साल काढून तोडून करतात. नाही म्हणलं तर सरळ चाकूच्या साहाय्यानं हे कट करून याची भाजी बनवतात. आता इथं मी तुम्हाला एक मटकीचे शेंगा तोडून दाखवते. अशा पद्धतीनं सगळी ही मटकी तोडून पण आपण भाजी करू शकता. पण इथं मी आता विळीच्या साहाय्यानं ही सगळी भाजी कट केलेली आहे आणि शिवाय इथं धुवूनसुद्धा घेतलेली आहे. आता या कट केलेल्या भाजीला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी हे कट केलेली भाजी सगळंच इथं मी कुकरमध्ये घालत आहे आणि ह्या भाजीवर आपल्याला थोडंसं तेल सोडून 2 मिनटापर्यंत एकदम बारीक गॅसवरच असं इथं भाजून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता हे मटकीचे शेंगा इथं बारीक आचेवर मी भाजत आहे आणि शिवाय सारखं सारखं याला फिरवत देखील आहे. आणि 2 मिनिट झाल्यानंतर आपण पाहू शकता याचा कलर बदललेला आहे आणि हे आता लालसर असे इथं झालेले आहेत. म्हणजेच हे व्यवस्थित आता भाजले गेलेले आहेत. आता गॅसची फ्लेम हे ऑफ करूया आणि कुकरमध्ये असलेली सगळीच भाजी इथं मी एक प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवते. हे भाजी करायच्या अगोदर आपल्याला सुरुवातीला हे भाजणं खूप आवश्यक आहे. तरच आपली भाजी हे चवीला छान होईल. आता इथं सगळीच भाजी मी प्लेटवर इथं काढलेली आहे आणि आपण पाहू शकता मंडळी, भाजी एकदम मस्तच अशी इथं भाजलेली गेलेली आहे. अशा पद्धतीनंच तुम्ही पण हे भाजी भाजून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये परत मी इथं 1.5 पळी तेल घातलेली आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर एक छोटा साईजचा कांदा बारीक कट करून ह्या तेलामध्ये घातलेली आहे. आता हे कांदा पण लालसर होईपर्यंत आपल्याला 2 मिनटापर्यंत इथं परतून घ्यायचा आहे आणि कांदा हे कलर बदललेला आहे. आता कांदा पण लाल झालेला आहे. आता अशा वेळेस मी हे छोटा साईजचं एक टमाटा मिक्सर करून घेतलेला आहे. पाहिजे तर तुम्ही असंच बारीक कट करून पण इथं घालू शकता, काही हरकत नाही. पण मी इथं टमाटा मिक्सर करून घातलेली आहे आणि आता हे कांदा आणि टमाटा परत 2 मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून टमाटा पण हे तेलामध्ये पळून जाईल आणि मस्त असं इथं तेल सोडेल. आणि आपण पाहू शकता आता 2 मिनटानंतर हे दोन्ही वस्तू व्यवस्थित इथं पगळलेले आहेत आणि छान असं तेल वर आलेलं आहे. आता अशा वेळेसच आपण जे भाजी परतून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्या भाजीसोबतच आपल्याला सुके मसाले देखील घालायचा आहे. आणि ह्या सुक्या मसाल्यामध्ये मी इथं 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचे हे धने मसाला घालत आहे. तिखट हे आपल्या सोयीनुसार घाला. त्याचबरोबर इथं पाव चमचा हे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालत आहे आणि चवीसाठी मीठ हे अर्धा चमचा इथं घातलेली आहे. तुम्हाला जेवढं मीठ लागेल तेवढं तुम्ही आपल्या भाजीला घालू शकता, काही हरकत नाही. मीठ पण आपल्या चवीनुसार इथं घालायचं आहे आणि सगळे हे जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित परत 1 मिनटापर्यंत मी हे भाजीमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करत आहे. मग त्याचबरोबर हे मोठं मोठं वाटलेलं शेंगाचं कूट 1 चमचा आणि खोबरं खिसून ते भाजून असं वाटलेलं आहे ते 1 चमचा इथं त्याचं पेस्ट घालत आहे. परत या भाजीला 1 मिनटापर्यंत मी व्यवस्थित इथं फिरवलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये इथं कोथिंबीरसुद्धा घालून अगदी बारीक फ्लेमवरच ह्या भाजीला परत परतत आहे आणि व्यवस्थित 2 मिनटापर्यंत हे सगळेच जिन्नस आता परतून घेतलेले आहे. आता ह्या भाजीला मी थोडंसं पाणी इथं कोमट करून घेतलेली आहे आणि साधारणतः 1 वाटी एवढं हे पाणी कुकरमध्ये घातलेली आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित ढवळून ह्या कुकरला मी टोपण आता इथं लावणार आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, पाणी सोडेपर्यंत गॅसची फ्लेम एकदमच बारीक होती आणि पाणी सोडून जेव्हा आपण टोपण लावतो तेव्हा गॅसची फ्लेम हे मोठी करायची आणि मोठ्या फ्लेमवरच एक शिट्टी आलं की गॅस परत आपल्याला हे बंद करायचं आहे आणि कुकर थंड झाल्यावर
आपण पाहू शकता मंडळी, एकदम मस्त अशी भाजी आपली इथं तयार झाली आहे. आ हा हा हा, भाजीचा वास सगळं घर सगळं इथं पसरलेलं आहे आणि एकदम मस्त असं इथं भाजी झालेली पण आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, भाजीचा कलर तर एकदम भारीच इथं आलेला आहे आणि शिवाय ग्रेव्हीवाली एकदम चमचमीत आणि मसालेदार अशी गवारीची भाजी इथं तयार झाली आहे. मग काय मंडळी, अशी गवारीची भाजी मी केलेल्या पद्धतीनं तुम्ही एकदा करून तर पहा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि शिवाय ही अशी भाजी तुम्ही बिनधास्त असं पोरांना टिफिनमध्ये द्या, पोरांना पण हे भाजी नक्कीच आवडेल. मग काय मंडळी, येताना गवारीची भाजी खायला मला तर जाम भूक लागली आहे रे बाबा. मी तर निघाले जेवण करायला. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू असेच मस्त आणि चमचमीत व्हिडिओ घेऊन. अहो मंडळी, तोपर्यंत ही भाजी तुम्ही नक्की करून पहा. धन्यवाद.